तर आज देशाचा अर्थसंकल्प सादर झाला, मांडण्यात आला। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजचं बजेट सादर केलेलं आहे। इन्कम टॅक्समध्ये मात्र कोणताही बदल झालेला नाहीये, त्यामुळे सर्वसामान्यांना कोणताही नवीन दिलासा यंदाच्या अर्थसंकल्पातून मिळालेला नाहीये। तर देशामध्ये 1 एप्रिल पासून नवीन आयकर कायदा लागू होणार आहे आणि 31 ऑगस्ट पर्यंत आयकर रिटर्न आता भरता येईल। त्यामुळे कर भरणं हे आता सुटसुटीत होणार आहे। याशिवाय अपघाती विम्यावरती मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स लागणार नाही। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली आहे। तर आजच्या अर्थसंकल्पामध्ये झालेल्या घोषणेच्या नंतर कोणत्या गोष्टी स्वस्त आणि काय नेमकं महागलंय जाणून घेऊया। तर आपण काय काय स्वस्त झालंय ते बघूयात। बॅटरी स्वस्त झाली आहे, चामड्याच्या वस्तू, चप्पल आणि बूट हे स्वस्त झालेत। मायक्रोवेव्ह ओव्हन, कॅन्सर आणि मधुमेहावरची 17 औषधं स्वस्त झाली आहेत। तर परदेश पर्यटन देखील आता स्वस्त होणार आहे। सोबतच सोलारच्या वस्तू, बायोगॅस मिश्रित सीएनजी गॅस आणि कापड देखील स्वस्त होत आहे। मोटरसायकल, ईव्ही वाहनं आणि मोबाईल फोनही स्वस्त होणार आहेत। तर काय आता महागलंय ते देखील बघूयात। खनिज, दारू आणि भंगार हे महागतंय। देशाच्या बजेटमधून महाराष्ट्रासाठी भरीव निधी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। राज्यामध्ये विविध योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। आपल्याला यावर्षी 98,306 कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळतील। याच्या व्यतिरिक्त आपला जो ग्रामीण रस्ते प्रकल्प आहे त्याच्याकरता 378 कोटी, ॲग्री बिझनेस नेटवर्क 167 कोटी, इकॉनॉमिक क्लस्टर 283 कोटी, मुंबई अहमदाबाद हाय स्पीड कॉरिडॉर 6103 कोटी, मुंबई मेट्रो 1702 कोटी, पुणे मेट्रो 517 कोटी। एकीकडे महाराष्ट्राला डिव्होल्यूशन ऑफ टॅक्सेसमधनं 1 लाख कोटी रुपये आणि वेगवेगळ्या योजनांवर देखील मोठ्या प्रमाणात निधी हा महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातनं मिळालेला आहे। श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या स्वप्नाकडे जाणारं एक दमदार पाऊल आहे। विविध क्षेत्रांना पुढचे काही वर्ष दिशा, गती आणि निधी तिन्ही गोष्टी देण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो। उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हे ध्येय या अर्थसंकल्पाचं दिसतं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।